आज आपण समसंख्या आणि विषम संख्या हा भाग शिकू। मुलांनो, या मुली किती आहेत? दोन मुली आहेत। आता दोनचा एक गट करायला सांगितल्या दोघीला, तर किती गट तयार झाले? आता पहा किती मुली झाल्या सगळ्या? दोनचे गट करा, किती गट तयार झाले? आता मुली बघा किती झाल्या? दोनचे गट केले तर किती गट झाले? तीन गट झाले। आता आणखी मी दोन मुली बोलवणार आहे। आता मोजा मुली किती होते परत? किती मुली झाल्या सगळ्या? मुली किती झाल्या सगळ्या? दोन दोनचे गट केले तर किती गट झाले? चार गट झाले। आता गट सोडून मुलगी शिल्लक राहिली का? नाही। मग ज्यावेळेस आपण दोन दोनचे गट करून शिल्लक राहत नाही त्यावेळेस त्या संख्येला आपण समसंख्या असे म्हणतो। म्हणून 2, 4, 6, 8 या समसंख्या आहेत।